मेष राशीवाल्यांसाठी जून महिन्यामध्ये विश्व काहीतरी मोठं संकेत देत आहे आणि त्यामुळेच तुम्हाला माहिती आहे का, हा जो जून महिना आहे तो तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरणारा महिना आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये जेवढ्या संधी येणार आहेत ना, तेवढ्याच तुम्हाला परीक्षा पण द्याव्या लागतील. कारण मंगळ जो तुमच्या राशीचा स्वामी आहे तो तुमच्याच स्वराशीमध्ये बसलेले आहेत आणि त्यामुळे तुमच्यातील जो योद्धा आहे ना, तो ह्यावेळेस बाहेर येणार आहे. तो काहीतरी करू पाहणार आहे, पराक्रम दाखवणार आहे आणि त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी एक वेगळाच अनुभव घेऊन येणार आहे. तुमचा धाडस, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वासामध्ये प्रचंड वाढ झालेली तुम्हाला दिसून येणार आहे. परंतु त्याचबरोबर तुम्हाला घाईघाईने कोणतेही निर्णय घ्यायचे नाही आहेत. सोबतच कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आहे. आत्मविश्वास वाढेल, परंतु अति आत्मविश्वासाने कोणतेही काम करू नका, कारण नुकसान हे तुमचंच होणार आहे. तर आता पाहूयात आपण सविस्तरपणे तुमच्यासाठी हा महिना कसा असणार आहे. प्रथम पाहूयात की आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी नेमकं कसं असणार आहे. तर पहा, आर्थिक हा महिना तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर आता पाहूयात. सुरुवातीला काही खर्च राहतील, परंतु महिन्याच्या शेवटी तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. कारण राहू तुमच्या 11व्या स्थानी विराजमान असल्यामुळे अचानक धनलाभाचे योग दिसत आहेत, ते पण दाट. सोबतच तुमचे काही अडकलेले पैसे अचानकपणे मिळू शकतील. एखादं नवीन काम तुम्हाला मिळेल, त्यामधून तुम्हाला पैसा मिळेल. सोबतच तुमचा एखादा जुना व्यवहार जो अडकलेला होता तो पूर्ण होऊ शकतो आणि त्यामधून पण तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. बोनस असेल, कमिशन असेल आणि कोणीतरी प्रोत्साहन पण तुम्हाला काहीतरी पैसे देऊ करण्याची शक्यता आहे. अनपेक्षितरित्या ह्या महिन्यामध्ये तुम्हाला पैशाचे सोर्सेस ओपन होतील आणि त्यामधून तुम्हाला नक्कीच भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. सोबतच गुरु आणि शुक्राची युती तुमच्या 4थ्या स्थानामध्ये असल्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला घर असेल, शेती असेल, वाहन असेल, स्थावर मालमत्ता असेल, त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची पण दाट शक्यता इथे दिसत आहे. परंतु आर्थिक बाबतीत पण थोडंसं सावध राहण्याची गरज आहे. कारण महिन्याच्या सुरुवातीला जसं मी म्हटलं होतं खर्च राहतील, तर 1 ते 8 जूनचा जो काळ आहे या काळामध्ये घरगुती खर्च असेल, घरावर काही खर्च कराल, वाहन असेल त्याच्यासाठी काही खर्च होण्याची शक्यता आहे. तर तिथे सांभाळून तुम्ही खर्च करू शकता किंवा त्याचं नियोजन तुम्ही करू शकता. नंतर जसा महिना पुढे सरकेल, जसे की 9 ते 15 जूनचा जो काळ आहे, या काळामध्ये पुन्हा तुम्हाला नवीन आर्थिक स्रोत दिसायला लागतील, जुने पैसे पुन्हा वापस मिळतील आणि खर्च आटोक्यात येतील. विशेष करून 16 जून ते 22 जूनचा जो हा काळ आहे, या काळामध्ये तुमचे आर्थिक स्रोत पुन्हा जास्त प्रबळ होतील आणि आर्थिक धनलाभाचे जास्तीत जास्त चान्सेस या काळामध्ये आहे बरं का, लक्षात ठेवा. परंतु आर्थिक धनलाभाचे जर योग असले तरी तुम्हाला शेअर मार्केट असेल, सट्टा असेल, लॉटरी असेल, या गोष्टींपासून सावध राहायचं आहे. तिथे पैसा अजिबात गुंतवायचा नाही, कारण शॉर्टकटमधून तुम्ही जर पैसा मिळवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नुकसान हे नक्की होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. कारण मेष राशीला 7.5 चालू आहे, हे पण विसरून आपण चालायचं नाही. 7.5चं पहिलं चरण आहे, त्यामुळे शॉर्टकटमधून तुम्हाला पैसा अजिबात मिळणार नाही. जे काही आहे ते कष्टानेच तुम्हाला मिळणार आहे. जे तुम्ही पूर्वी काही कष्ट केलेले होते त्यामधून तुम्हाला नक्कीच आर्थिक धनलाभ मिळणार आहेत. आणि जून महिन्याचा जो शेवट आहे, जसे की 23 ते 30 जूनचा जो हा काळ आहे, यामध्ये आर्थिक स्रोत तर प्रबळ होणारच आहेत. सोबतच तुम्ही एक स्टेबल होणार आहात आणि एखादं नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतील आणि त्याच्यामधून पण मग फ्युचरमध्ये तुम्हाला भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे महिन्याचा शेवट हा तुम्हाला एक सुवर्ण काळ आहे आर्थिक गोष्टीसाठी, असं म्हणायला हरकत नाही. आता यामधील नेमकी तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, पैसे येत आहेत परंतु ते राहत नाहीत, टिकत नाहीत, खर्च होत आहे, कर्ज खूप वाढलेला आहे असं तुम्हाला वाटत आहे, तर स्वतःचं कुंडली विश्लेषण करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, त्याच्यावर मग उपाय पण तुम्हाला मिळतील. तर कुंडली विश्लेषणासाठी नक्कीच संपर्क तुम्ही करू शकता खाली दिलेल्या क्रमांकावर. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे, तर खूपच उत्तम असा असणार आहे. कारण तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये बुध विराजमान आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही मार्केटिंगमध्ये कोणता व्यवसाय करत असाल तर मग
सोने पे सुहागा असंच हा महिना आहे. कारण तुमचं जे बोलण्याचं कौशल्य आहे, मार्केटिंगमध्ये जे स्किल लागतं ते स्किल तुमचं खूप वाढलेलं असणार आहे. आत्मविश्वास असेल, बोलण्याची पद्धत असेल, पराक्रम असेल ते वाढल्यामुळे नक्कीच तुम्ही या क्षेत्रामध्ये भरपूर तुमचं नाव कमावणार आहात. तुमचं जे काही प्रोडक्ट आहे त्याला प्रसिद्धी पण मिळणार आहे. तुम्हाला नवीन काही प्रोजेक्ट्स मिळतील, नवीन लोकांसोबत काम करायची संधी मिळणार आहे. विशेष करून रिअल इस्टेट असेल, बांधकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, वाहन व्यवसाय असेल आणि सोबतच इंटेरियर डेकोरेटर जे असतात त्यांच्यासाठी हा महिना खूपच सुंदर असा असणार आहे. तुम्हाला नवीन नवीन कामाचे एक स्रोत खुले होतील आणि तुम्हाला जे प्रगती आहे, तुमचं जे नाव कमवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल या महिन्यामध्ये. त्यामुळं व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना खूपच एक सुवर्ण संधी देणारा महिना आहे. विशेष करून तुम्हाला 10 ते 18 जूनच्या कालावधीमध्ये नवीन ऑर्डर्स मिळतील, नवीन ग्राहक मिळतील आणि 20 ते 28 जूनच्या दरम्यान तुमचं एक मोठी डील फायनल होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन आर्थिक करार तुम्हाला मिळतील. म्हणजे खूपच सुंदर असा हा महिन्याचा शेवट तुमच्यासाठी असणार आहे. याच्यातील कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि तुमच्यासाठी कोणता व्यवसाय हा उपयुक्त असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही कुंडली विश्लेषण नक्कीच करून घ्या. त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे तर बघा, नोकरी तुम्ही जिथे करता तिथे तुमचा प्रभाव ह्या महिन्यामध्ये खूपच वाढलेला दिसणार आहे. विभाग बदल होण्याची शक्यता आहे, नवीन प्रोजेक्ट्स मिळणार आहे. सोबतच तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी जे आहेत ते तुमच्या कामाची दखल घेतील, तुमच्यावर बारीक लक्ष ठेवतील आणि त्यामुळंच तुम्ही त्यांना दिसाल. जे तुमचे खूप दिवसांपासून तक्रार होती की मी एवढं केलं तरी मी का कोणाला माहिती नाही आहे किंवा मला का कोणी रेकग्नाईज करत नाही आहे, तर ही जी तुमची तक्रार आहे ती या महिन्यामध्ये बंद होणार आहे. विशेष करून तुम्हाला 5 ते 14 जूनचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी मिळणार आहे. एखादं नवीन प्रोजेक्ट्स असेल त्याचं हेड करायला तुम्हाला मिळणार आहे. टीम लीडर तुम्ही करू शकता आणि त्यामुळं जबाबदारी वाढणार आहे, काम वाढणार आहे आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही खूप बिझी होणार आहात. 15 ते 25 जूनचा जो काळ आहे या काळामध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. सोबतच प्रमोशनसाठी तुमची चर्चा होण्याची पण शक्यता आहे आणि त्याच काळामध्ये तुमचं भरभरून कौतुक होणार आहे वरिष्ठांकडून. महिन्याच्या अखेरीस तुमच्या आयुष्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये खूपच सकारात्मक घडामोडी घडणार आहेत. नेमकं त्या कोणत्या असणार आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता आपण पाहूयात विद्यार्थी वर्गांसाठी हा महिना कसा आहे. तर बुध 3ऱ्या स्थानी असल्यामुळे तुमची एकाग्रता ही खूप वाढलेली तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर चांगल्या गोष्टीसाठी वापर करावा असं वाटतं. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, परदेशी शिक्षणासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ॲडमिशनसाठी, सोबतच उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच यशाचे संकेत मिळणार आहेत. परंतु हे सगळं घडत असतानाच केतू महाराजांमुळे कधीकधी तुमचं मन पण विचलित होऊ शकतं. मग तिथे पण तुम्हाला थोडीशी खबरदारी घ्यायची आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूपच उत्तम आहे. कारण विशेष करून 15 जून ते 25 जूनचा जो हा काळ आहे या काळामध्ये तुमच्या रिलेशनमध्ये एक जवळ जे प्रेमामध्ये एक आपुलकी पाहिजे ते वाढणार आहे. एकमेकांना तुम्ही जास्त समजून घेणार आहे. एक प्रेमळ जवळकी जी असते ती निर्माण होणार आहे. जर तुम्हाला प्रपोज करायचं असेल तुमच्या पार्टनरला तर हा काळ खूपच उपयुक्त आहे. कारण पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत, सकारात्मक गोष्टी घडणार आहेत आणि विशेष करून तुमच्या प्रेमजीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित होणार आहे. नात्यामध्ये खूपच चांगला गोडवा निर्माण होणार आहे. तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता कारण तुमचं पार्टनर तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल असं या महिन्यामध्ये नक्कीच वाटत आहे किंवा दाट शक्यता दिसून येत आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत, लग्नासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी पण आता निराशा संपलेली आहे. एक आशादायक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. एखादं स्थळ आपणहून येऊ शकतं, चर्चा थोडीशी पुढे जाऊ शकते, परंतु जुळेलच की नाही या महिन्यामध्ये कळणार नाही. पण एक पॉझिटिव्ह सकारात्मक बदल किंवा एक संकेत तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर चांगली गोष्ट घडणार आहे, प्रयत्न करत राहा. आता जून महिन्यामध्ये तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे तर बघा, विशेष करून 16 जून ते 30 जूनचा जो काळ आहे या काळामध्ये तुमच्या
मध्ये एक गोडवा असेल, प्रेम असेल ते वाढणार आहे. परंतु मंगळ हा तुम्हाला कधी कधी छोटे मोठे वाद करायला प्रवृत्त करेल, भांडणं करायला प्रवृत्त करेल, कारण क्रोध नक्कीच येणार आहे मेष राशीचे असल्यामुळे. तर तिथं थोडंसं तुम्हाला नियंत्रण स्वतःवर ठेवायचं आहे, कारण छोटे मोठे खटके हे या महिन्यामध्ये उडू शकतात. या महिन्यामध्ये विशेष करून संततीबद्दल थोडीशी तुम्हाला काळजी राहू शकते. आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ शकतात त्यांच्या सोबतच तुम्हाला त्यांची थोडीशी काळजी जरा जास्तच घ्यावी लागणार आहे. महिला वर्गांसाठी मात्र हा काळ एक वेगळी संधी घेऊन येत आहे. स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या नवीन एक गोल्डन अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. ज्या कोणा महिलांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असेल तर तुमच्यासाठी हा काळ खूपच उपयुक्त आहे, नक्कीच करू शकता. परंतु आरोग्याची काळजी थोडी घ्यावी लागणार आहे. डोकेदुखीचा त्रास, कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो, पाय दुखण्याचा पण त्रास होऊ शकतो, तर तिथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी मात्र हा महिना एक आश्चर्यकारक घटना घडविणारा असणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून एक आनंदाची बातमी मिळणार आहे. मग त्याच्यामुळं तुमचं मन प्रसन्न राहील, सोबतच तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का पण बसेल. पण हे सगळं करत असताना आरोग्याची काळजी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण रक्तदाबाचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. तर वेळेवर आहार, वेळेवर व्यायाम ते तुम्ही नित्य करावे हे गरजेचंच आहे. आता प्रवास जर पाहिला तर लांबचे प्रवास होऊ शकतात, तीर्थयात्रा तुम्ही करू शकतात. परदेशासाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत जाण्यासाठी, कोणतंही कारण असेल तर तुमचं जे काही मायग्रेशनचं प्रॉब्लेम असेल किंवा विजाचा प्रॉब्लेम असेल, तो तुम्हाला एक स्टेप पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला एक स्टेप पुढे गेल्यासारखं तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमचं काम पॉझिटिव्हरित्या सक्सेसफुल झाल्याचं तुम्हाला कळून येईल. म्हणजे अशी एक घटना घडू शकते. तुमच्यासाठी काही शुभ गोष्टी आहेत, त्या म्हणजे तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे लाल, शुभ दिशा आहे पूर्व दिशा, शुभवार आहे मंगळवार. या महिन्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे रागामध्ये कोणते निर्णय घेऊ नकात, वाणीवर तुम्ही नियंत्रण ठेवा, अति आत्मविश्वास तुम्हाला टाळायचा आहे आणि कोणावरही डोळे झाकून तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे. तरच तुम्ही या महिन्यामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह घटना घडतील त्याचा आस्वाद घेऊ शकता. हा महिना तुमच्यासाठी संघर्षातून यशाकडे घेऊन जाणारा असा आहे. तुमची इच्छाशक्ती, धाडस आणि पराक्रम तुम्हाला या महिन्यामध्ये इतरांपेक्षा वेगळं असं सिद्ध करणार आहे. तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा वेगळं प्रूव्ह करणार आहात. लक्षात ठेवा, जून महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी घटना घडू शकते की त्यामुळे तुमचं पुढील 6 महिन्याचं एक जीवनच पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. आणि ती नेमकी गोष्ट कोणती असणार आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायची आहे. आणि त्याचमुळे तुम्हाला या महिन्यामध्ये खूपच एक बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कोणास ठाऊक हा महिना तुमचं एक पूर्ण आयुष्य बदलणारा महिना ठरू शकतो. तर माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली लगेचच कमेंटमध्ये मला जरूर सांगा. कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करणार आहात. सोबतच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला स्वतःचे कुंडली विश्लेषण हवं असेल, शंका असतील तर नक्कीच मला खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.